नमस्कार. स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी करणाऱ्या आणि स्वकष्टाने यशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्र प्रज्ञा अकॅडमी बारामतीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विजयराज चंदनकर आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता एक थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी आयोगाने एक रिझल्ट लावलेला आहे आणि तो रिझल्ट आहे या ठिकाणी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026, अर्थातच काय कंबाईन ग्रुप बी 2026 रिझल्ट लागलेला आहे. खरं तर या ठिकाणी ज्या जागा होत्या तर या ठिकाणी जागा होत्या 552. आता यानंतर बघा, आपण प्रत्येक जणांमध्ये हा प्रश्न होता या ठिकाणी मेरिट किती असेल. खरं तर एवढा कट ऑफ लागेल हे अपेक्षित नव्हतं. बऱ्यापैकी कट ऑफ हा कमी थोडासा येईल असं वाटलं होतं, परंतु याच्यावरून ज्या पद्धतीने आज कट ऑफ लागलेला आहे एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की अभ्यास करणारे किंवा मार्क्स घेणारे एवढे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आता एक बघा, आपण जास्त वेळ न घालवता प्रथमतः कट ऑफ किती लागलेला आहे ओके आपण याची चर्चा अगोदर करूयात. आता एक बघा, या ठिकाणी कट ऑफ जो आहे ओके, तर ओपनचा जो कट ऑफ आहे जनरल साठी या ठिकाणी 53.25 ओके एवढा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. जर आपण या ठिकाणी फिमेलचा विचार केला तर त्या ठिकाणी 50.25 ओके एवढा कट ऑफ आहे. आणि जर आपण स्पोर्टचा विचार केला ओके, स्पोर्टचा विचार केला तर तो आहे 31.25. आता त्यानंतर एक बघा, आणखीन एक गोष्ट या ठिकाणी ते म्हणजे या ठिकाणी जेवढं ओपनचं मेरिट आहे ओके तेवढंच मेरिट या ठिकाणी एससी कास्ट पण लागलेला आहे. म्हणजे त्यांचा पण जो कट ऑफ आहे ओके तो 53.25 आहे, नंतर 50.25 आहे आणि त्यांचं जे स्पोर्टचं मेरिट आहे ओके ते फक्त 27 या ठिकाणी लागलेलं आहे. जर आपण थोडंसं खाली बघितलं की एसटी कास्ट जर बघितलं तर त्यांचं जे जनरलचं मेरिट असणार आहे तर ते मेरिट आहे या ठिकाणी 43.75, त्यांचं फिमेलचं आहे 39.50 आणि स्पोर्टचं या ठिकाणी 15.25 आहे. जर आपण आणखी थोडंसं पुढे गेलो तर ते आहे डीटीए. डीटीएचं जनरलचं पण 53.25 आहे, जे की ओपन एवढंच या ठिकाणी लागलेलं आहे. त्यानंतर फिमेलचं जे मेरिट असणार आहे तर ते असणार आहे 47.75 आणि स्पोर्ट्स मधून जे मेरिट आहे तर ते असणार आहे 31.25. जर आपण थोडासा एनटीपीचा विचार केला तर जनरलचं मेरिट या ठिकाणी 52.75 आणि फिमेलचं जे आहे तर ते आहे 47.75. त्यानंतर एसबीसी ओके, एसबीसी बघा या ठिकाणी आहे 53.25 आणि फिमेल आहे 50.25. त्यानंतर एक बघा, एनटीसी आणि एनटीडी यांचं पण मेरिट या ठिकाणी 53.25 एवढंच या ठिकाणी लागलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी ओबीसी ओके, ओबीसीचं मेरिट 53.25 आणि फिमेलचं 50.25. यानंतर आणखीन एक गोष्ट, ईडब्ल्यूएस बद्दल जर बोलायचं म्हटलं की कंटिन्युअसली ईडब्ल्यूएसचं मेरिट हे या ठिकाणी कमी येत आहे आणि ईडब्ल्यूएसचं जे मेरिट आहे तर ते जनरलचं जे मेरिट लागलेलं आहे ठिकाणी तर ते आहे 47.50 आणि फिमेलचं जे आहे तर ते 44 लागलेलं आहे ओके. त्यानंतर एसीबीसी या ठिकाणी आहे 53.25, फिमेल 50.25. म्हणजे बऱ्यापैकी कट ऑफ जो आहे तर तो 53.25 च्या आसपास आहे आणि फिमेलचा जो आहे तर तो 50.25 च्या आसपास आहे. त्यानंतर एक बघा, या ठिकाणी ऑर्फनचं पण मेरिट जे आहे तर ते 26.50 आणि 48.75 लागलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपण जर थोडासा विचार केला, जर जे मेरिट आहे खरं तर एवढे मेरिट लागल असं अपेक्षित आपल्याला नव्हतं, परंतु कट ऑफ हा थोडासा हाय लागलेला आहे. आता मला एक सांगा, प्रथमतः आपण 2 मिनिटं चर्चा करू. तर ती 2 मिनिटं चर्चा अशी असेल की ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मेरिटमध्ये त्यांचा नंबर बसलेला आहे किंवा ज्यांचा रिझल्ट आलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एक बघा तुमच्या यशामधले एक स्टेप जे असेल ते तुम्ही पार केलेले आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की फक्त एक स्टेप टाकायचे आहे. म्हणजे एक बघा 70% लढाई या ठिकाणी तुम्ही जिंकलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की राहिलेली जी लढाई असेल 30% तर त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. परंतु एक गोष्ट आणखीन एक आहे, या यशाने आपल्याला हुरळून जायचं नाहीये. कारण आता प्रिलिम्सला आपल्या बरोबरचे जे होते ते सगळे कॉम्पिटिशन एका लेवलचे नव्हते, परंतु आता या ठिकाणी जे काही स्पर्धक तुमचे असतील तर ते तुमच्याच ताकदीचे किंवा तुमच्याच कॉम्पिटिशनचे या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, एक स्मार्ट पद्धतीने या ठिकाणी किंवा एक वेगळं स्ट्रक्चर प्लॅनिंग करून या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे. त्यानंतर एक बघा, या ठिकाणी आपला जास्त स्कोरिंगचा जर विषय कोणता असेल तर तो आहे आपला पेपर पहिला. पेपर पहिल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो मराठीचा आपला स्कोर असेल तर तो मराठीचा स्कोर या ठिकाणी 45+ कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आणावं लागेल. त्यानंतर इंग्लिश जो आहे तर तो आपला ऍव्हरेज आला तर चालेल आणि जो जीएस म्हणजे प्रिलिम्सला काही घटक यामध्ये जीएस मध्ये नव्हते तर ते घटक आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा करावे लागतील आणि ते करून आपल्याला या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे. आता त्यानंतर बघा, आणखीन एक दुसरी गोष्ट तर ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आज रिझल्ट आलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी मी काही स्टेप सांगू शकतो. तर तुमची जी पहिली स्टेप्स अशी आहे की पहिल्यांदा काय करा की तुम्ही अपयशाचं विश्लेषण करा. म्हणजे अपयशाचं विश्लेषण काय करायचं आहे की आपण सातत्य ठेवून या ठिकाणी अभ्यास केला, परंतु आपण जो 1 तास
म्हणजे जो 14 तारखेचा 1 तास होता म्हणजे 11 ते 12, तर तो आपण व्यवस्थितपणे हँडल नाही करू शकलो. त्यामुळे आपण तिथं काही चुका झाल्या, तर त्या ज्या चुका झाल्या तर त्या पुढे आपल्याला होऊन द्यायच्या नाहीत. त्यानंतर आपली दुसरी आणखीन एक गोष्ट अशी झाली की आपली रिव्हिजन व्यवस्थितपणे झाली नव्हती, किंवा काही घटक असे होते की जे आपण दुर्लक्ष केले, आणि ते घटक दुर्लक्ष केल्यामुळे ओके अशी चूक परत आपल्याला पुढे करायची नाहीत. जे घटक पहिल्यांदा प्रिलिम्स मध्ये दुर्लक्ष झाले होते ते घटक आपल्याला व्यवस्थितपणे करायचं आहे. आणि एक बघा, माणूस हा चुकांमधून शिकतो. आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या चुका आपल्या पाठीमागच्या वेळेस झालेल्या आहेत तर त्या चुका आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी टाळायच्या आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते म्हणजे स्वतःवरती विश्वास. ओके, सेल्फ बिलीफ. आपल्याला काय करायचं आहे, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, आणि स्वतःवरती विश्वास ठेवून आपल्याला या ठिकाणी परत एकदा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एक बघा मित्रांनो, कोणतंही अपयश हे शेवटचं नसतं. खरं तर आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे, एक नवीन प्लॅनिंग करायचं आहे. आणि काय करायचं आहे की ज्या चुका पाठीमागच्या वेळेस झालेल्या आहेत तर त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. त्या चुका एका ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत आणि त्या दुरुस्त करून एक नवीन सुरुवात आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण जर सातत्य ठेवलं, संयम ठेवलं आणि व्यवस्थितपणे अभ्यास केला तर पुढचं जे परीक्षा असणार आहे तर ती आपलीच आहे. मी फक्त आता एकच सांगतो की आता लढायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला जिंकायचंच आहे.